समाजाचा आरसा असं पत्रकारांना बऱ्याच वेळा म्हटलं जातं. या पत्रकारांचा आज या तिन्ही संस्थांच्या वतीने संयुक्तिकरित्या करोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. नमस्कार, मावळ टाइम्समध्ये मी सागर शिंदे आपलं सर्वांचं स्वागत करतो. 1.5 वर्षापासून करोनाशी पूर्ण जग लढत आहे आणि त्या लढाईमध्ये या ठिकाणी युवा पर्व फाउंडेशन मावळ तालुका युवा एकता मंच, निसर्ग राजा मित्र जीवाचे पिंपरी चिंचवड या तिन्ही संस्थेने खूपच वाखाणण्यालायक काम केलेलं आहे. या ठिकाणी आज वृक्षारोपण आणि पत्रकार बंधूंचा व आशाताईंचा जे काही सन्मान त्यांनी केला आहे तो खरोखर वाखाणण्यालायक आहे. आपण पाहत आहात मावळ टाइम्स. खऱ्या अर्थानं आपल्या इंगळूण पारेटेवाडी गावामध्ये आज मावळ तालुका युवक एकता मंच, युवा पर्व फाउंडेशन मावळ, त्याचबरोबर निसर्ग राजा मित्र जीवांचे पिंपरी चिंचवड या तीनही संस्थांच्या माध्यमातून आज आपल्या या गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम, त्याचबरोबर कोरोना महामारीमध्ये ज्यांनी अतिशय उत्तम असं कार्य केलं अशा आपल्या पत्रकार बंधू असेल, शिक्षक असेल, सोशल मीडियावरती काम करणारे माझे सर्व सहकारी असतील, आशा वर्कर्स असतील, या सर्वांना पुरस्कार देण्याचा हेतू ह्या ठिकाणी या तिन्ही संस्थेचा होता आणि ह्या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा झालेला आहे. खरोखरच समाजामध्ये काम करत असताना आपल्या देशामध्ये कोरोनाचं महासंकट या ठिकाणी आलेलं आहे आणि ह्या कोरोनाच्या महासंकटामध्ये ह्या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की ह्या महामारीमध्ये आपल्याला ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जाणवलेली आहे आणि प्रत्येक घरातील व्यक्ती या ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यासाठी धडपडतोय. हॉस्पिटल प्रशासनसुद्धा या ठिकाणी ऑक्सिजन पुरवण्यामध्ये थोडंसं कमी पडत आहे. त्यामुळं भविष्यामध्ये जर अशी संकट आपल्या या देशावरती आली तर निश्चितच आपण त्याला सामोरं जाण्यासाठी या संस्था असतील, अनेक मावळ तालुक्यातील संस्था असतील, या संस्थांनी खऱ्या अर्थानं वृक्षारोपणाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी हाती घेतलेला आहे. कारण आपल्याला झाडांपासून जो ऑक्सिजन भेटतो तो अतिशय उपयोगी असा आपल्या सर्व या ठिकाणी समाजातील व्यक्तींना या ठिकाणी उपयोगी आहे. खरोखरच सर्व या ठिकाणी कोरोना महामारीमध्ये देखील अतिशय चांगलं काम केलेले की जीवाची पर्वा न करता आमचे सर्व पत्रकार बंधू देखील या ठिकाणी सर्व अपडेट घेत असतात, सर्व माहिती या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामीण भागातील नागरिकांना ह्या ठिकाणी देत असतात. खरोखरच त्यांचंसुद्धा काम या ठिकाणी खूप मोठं आहे. त्याचबरोबर आमच्या आशा वर्कर्स ताई ज्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी जात असतात, ग्राउंड लेवलला काम करत असतात. खरोखरच त्यांचं कामसुद्धा या ठिकाणी खूप मोठं आहे आणि त्यांच्या या ठिकाणी पाहून आत्ताच त्यांना 2-3 दिवसापूर्वी राज्य सरकारने देखील 1500 रुपयाची त्यांच्या वेतनामध्ये वाढ केलेली आहे. कारण त्यांच्या कामाची दखल या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाने घेतलेली आहे. अशा पद्धतीचा आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील संपन्न झालेला आहे. मागाशीच आम्ही या ठिकाणी बोललो की वृक्षारोपण करत असताना नुसतं वृक्षारोपण न करता त्या झाडांचं संगोपन चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे, भविष्यकाळामध्ये ती झाडं जगली पाहिजे, अशा पद्धतीचं लक्ष देखील आपण ग्रामस्थांनी त्या ठिकाणी वृक्षारोपण करत असताना त्या झाडाकडे भविष्यकाळामध्ये द्यावं, एवढंच या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतो. आणि सर्वच माझ्या ज्या पुरस्कारामध्ये माझे सहकारी पत्रकार असतील, माझे आशा वर्कर असतील, शिक्षक असतील, सोशल मीडियावरती काम करणारे माझे सहकारी असेल, त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो. त्यांच्या पुढील वाटचालीस मनापासून या ठिकाणी अधिक. करोना योद्धे पुरस्कृत सकाळचे पत्रकार रामदास वाडेकर आज आपल्यामध्ये आहेत. या ठिकाणी कार्यक्रमाला येऊन त्यांना काय वाटलं ते सांगतो. कोरोनाच्या काळात लसीकरण हे कोरोनाच्या कालावधीत सुरक्षा कवच आहे. 18 वर्षाच्या वयापुढील सर्वांनीच लसीकरण केंद्रावरती जाऊन लस करून घ्यावं. आज देखील ग्रामीण भागामध्ये लसीकरणाबाबतीत उदासीनता जाणवते, तर सगळ्यांनी ही मरगळ झटकून लसीकरणासाठी जावं आणि प्रशासनाने देखील सगळ्याच लसीकरण केंद्रावरती आवश्यक असणारा लसीकरण केंद्राचा साठा उपलब्ध करावा असं दिल्या त्या निमित्तानं वाटतं. कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमाला उपस्थित म्हणून सर्व ठिकाणी व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर सर्वांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्यातील मंच्या वतीने जो कोरोनाचा पुरस्कार दिला याबद्दल सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, मी ज्यावेळेस कोरोना
कालखंड चालू झाला त्यापासून म्हणजे मी प्रत्येकाला प्रश्न एस करायचो. तर त्यामध्ये मला असं म्हणजे जाणवायचं की त्या गावातील व्यक्ती म्हणायचे की आमच्या गावामध्ये पेशंट नाही आणि तू माझ्या गावाचे नाव का टाकतो. तर मित्रांनी सांगायचं म्हटलं तरी हे अपडेट मला पत्रकार बांधव आणि कोरोनाच्या म्हणजे आहे त्या ठिकाणी मला यायची. तर बऱ्याच ठिकाणी बोलायचे की आणि नाही तुझ्या गावचं नाव आहे पण ते बोलायचे की आमच्या गावचं नाव टाकत नका जाऊ ते करत नका जाऊ. तरी खरं तर माहिती मला येत होती त्यानंतर मी सर्वांना फॉलो करतो. प्राथमिक शाळा पारिठेवाडी निसर्गरम्य अशा परिसरामध्ये मावळ युवक एकता मंच, युवा पर्व फाउंडेशन आणि निसर्गराजा मित्रजीवांचे पिंपरी चिंचवड या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पारिठेवाडी शाळेचा जो निसर्गरम्य परिसर आहे या परिसराची त्यांनी निवड केली. त्याबद्दल त्या तिन्ही संस्थांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्यांची जी संकल्पना आहे वृक्षारोपणा पाठीमागची की देशी झाडांचा त्यांनी वापर केलेला आहे आणि देशी झाडं ही आमच्या शाळेच्या प्रांगणामध्ये त्यांनी लावण्याचं काम जे केलेलं आहे. तर आमची व्यवस्थापन समिती त्या आणि ग्रामस्थ मंडळ पारिठेवाडी यांच्यातर्फे सर्व झाडांचं योग्य प्रकारे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आमची राहील अशी मी एक ग्वाही देतो. कार्यक्रमामध्ये पुरस्कृत झालेले केदार सर आज आपल्याला या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल त्यांना काय वाटतं ते सांगतील. नमस्कार. मावळ तालुक्यामध्ये अनेक पत्रकार आहेत ज्यांनी कोरोना काळामध्ये 2 वर्ष मोठ्या प्रमाणावर बातम्यांच्या स्वरूपात समाजाला जागृत करण्याचे काम केलं. यामध्ये प्रामुख्याने कोरोना नेमका काय आहे, त्यावर कशा पद्धतीने उपाययोजना करण्यात येत आहे, सरकारचं काय धोरण आहे, या सर्व गोष्टी प्रशासनाच्या कारभाराच्या गोष्टी या जागृती करण्याचं काम या पत्रकारांच्या मार्फत पुरस्काराची आवश्यकता पत्रकारांना नाही आहे, पण एक पाठीवर थाप दिल्यामुळे कोणताही पत्रकार मोठ्या उत्साहाने इथून पुढे काम करेल. परिठेवाडी गावामध्ये आपण सर्व देशी वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत आणि मी निसर्ग राजा मित्रजीवांचे पिंपरी चिंचवड संस्थेचा अध्यक्ष किरण घोटकुले आहे आणि माझ्यासोबत या ठिकाणी प्रल्हाद निकम आणि वेद पाठक आणि मावळ युवक एकता मंच यांनी ही झाडं लावलेली आहेत. तर ह्या झाडांमध्ये देशी झाडं आपण मुख्य करून लावलेली पिंपळ असेल, उंबर असेल, जांभूळ असेल, त्याचप्रमाणे बहावा की ज्याला अत्यंत आकर्षक अशी पिवळी फुलं येतात आणि ज्याच्यावरती कीटक पक्षी जी परिसंस्था आपली दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. मावळ तालुक्याचे जे वैभव आहे ते म्हणजे इथला निसर्ग आणि हा निसर्ग आपल्याला वाचवायचा आहे. कारण इतर पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये आपण झाडं लावतो आणि तर झाडं जी आहेत नैसर्गिकरित्या आलेली ती वाचवणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे आणि ती वाचली तरच पर्यावरणाचं रक्षण होईल आणि जैवविविधता जे मावळचं वैशिष्ट्य आहे ते आपण या ठिकाणी वाढवू शकू. भविष्यामध्ये या ठिकाणी हे ज्या 2 संस्था आहेत ज्या मावळ तालुक्यात प्रत्येक गावामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत. मावळ युवक एकता मंच असेल आणि युवा पर्व फाउंडेशन असेल तर यांच्या मदतीने आपण देशी रोपवाटिका ज्या पिंपरी चिंचवड 2 ठिकाणी दिघे आणि किवळे या ठिकाणी आपल्या रोपवाटिका आहेत जिथं फक्त देशी झाडं आपण स्वतः बी रुजवून त्या ठिकाणी वाढवतो. तर यांच्या मदतीने आपण मावळमध्ये आणखी ज्या ठिकाणी विदेशी झाडं जास्त करून लावलेली आहे. आता बरेचसे झाडं जी आहेत उंदीरमारी असेल किंवा त्या ठिकाणी ग्लेरिसिडी असेल किंवा आपण पाहू शकता ही बाभळ आणि निलगिरी ह्या जनरली विदेशी झाडं आहेत. तर यांचं रिप्लेसमेंट आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, देशी झाडांनी करणार आहोत जेणेकरून भविष्यामध्ये या ठिकाणी पक्षी आणि परिसंस्था वाढण्यास नक्कीच मदत होईल. असं फक्त देशी झाडं लावून त्याच्यामध्ये काय फायदा होणार आहे. देशी झाडांचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर त्याच्यावरती पक्षी घरटी करतात. वेगवेगळे कीटक असतात, मुंग्या असतात, मुंगळे असतात जे आपल्याला त्या ठिकाणी विदेशी झाडांवर तुम्ही पाहिलं तर साधा कावळा पण घरटं करत नाही. निलगिरीचं झाडं तुम्ही कावळा घरटं करत नाही किंवा कोणताच पक्षी करत नाही. पण देशी झाडांची पर्यावरणपूरक असतात आणि त्या ठिकाणी ऑक्सिजन वाढण्यासाठी वड, पिंपळ, उंबर हे महत्त्वाचे आहेत आणि आपण पाहतो की त्या पक्ष्यांचं जे अन्न आहे मुख्य हे देशी झाडांवरतीच तयार होतं. उंबर असेल किंवा वडाची फळं असतील बरोबर. तर ही सर्व हे देशी झाडांवरती वाढतात आणि आयुर्वेदामध्ये आपण पाहतो की जगामध्ये सर्व आयुर्वेद जे आहे पसरलेलं ते हे देशी झाडांमुळे आपण पसरलेलं पाहायला मिळतं. तर
ग्रामीण भागामध्ये दवाखान्यांची कमतरता असते आणि त्यामुळे आपला भर त्या ठिकाणी औषधी वनस्पतींच्या लागवडीवर पण असणार आहे, जेणेकरून गावामध्येच त्यांना उपचार मिळतील आणि आरोग्य पण आपण पाहतो कोरोना काळामध्ये प्रतिकारशक्ती ज्याची चांगली आहे तोच त्या ठिकाणी विजेता ठरणार आहे. तर जसा आज आपण ह्या गावाला निवडलं या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी, तसं तुमचं अजून काय प्लॅनिंग आहे पुढे, की मावळ तालुक्यामध्ये कुठे कुठे तुम्ही अजून वृक्षारोपण करणार आहात? मावळ तालुक्यामध्ये मुख्य करून ज्या ठिकाणी इथले जे वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत त्यांचा संपर्क साधून आम्ही ज्या ठिकाणी विदेशी झाडं जास्त लावलेली आहेत अशीच ठिकाणं निवडून, कारण विदेशी झाडं जी लावलेली आहेत त्यांच्यामुळे जमीन भुसभुशीत झालेली आहे, पण त्या ठिकाणी मग आपण देशी झाडं त्यांची लगेच आहे, कारण ती सर्व झाडं तोडून पण आपल्याला चालणार नाही. तर त्या ठिकाणी रिप्लेसमेंट आपण फक्त करणार आहोत. आता या ठिकाणी येतानाच परिटेवाडीच्या मध्ये दाट जंगल लागलं, तिथं आपण भविष्यामध्ये देशी झाडं लावण्याचा संकल्प जरूर करणार आहोत, कारण इथल्या लोकप्रतिनिधींचा सहभाग आणि जनरली गावकऱ्यांचा सहभाग तेवढा आहे आणि मदत पण तेवढी आहे. त्यामुळे निलगिरीची किंवा जी उंदेवारीची झाडं आहे त्या ठिकाणी आपण छोटे छोटे खड्डे घेऊन त्या ठिकाणी देशी झाडं लावू आणि भविष्यात ते जंगल हे पक्ष्यांच्या आवाजाने नक्कीच खिलबिलाट झालेलं आपल्याला दिसेल. धन्यवाद. तालुका युवक मंच या ठिकाणी त्याचे संस्थेचे काही लोक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्कार. खरं तर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र ऑक्सिजनची प्रचंड प्रमाणात कमतरता जाणवत आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्याचं संगोपन करणं खूप गरजेचं भासलेलं आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज मावळ तालुका युवक एकता मंच सामाजिक संघटना मावळ, युवा पर्व फाउंडेशन मावळ आणि पिंपरी चिंचवड येथील निसर्ग राजा मित्र जीवांचे अशा तीनही संस्थांच्या एकत्रीकरणाने आज इंगळूण पारेठेवाडीच्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये काही देशी झाडांची लागवड आणि त्यांचा संगोपन करण्याचा आम्ही या ठिकाणी मानस केलेला आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला अनुसरूनच तीनही संस्थांच्या वतीनं कोरोनाच्या काळामध्ये काही पत्रकार बंधूंनी, त्याचप्रमाणे आशा सेविका असतील किंवा काही शिक्षकांनी आपली यथोचित अशी भूमिका योग्यरित्या बजावली असल्या कारणाने तीनही संस्थांच्या वतीनं यांनाही आम्ही कोरोना योद्धा पुरस्कार म्हणून सन्मानित केलेला आहे. ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांना तीनही संस्थांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा असतील. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये देखील तीनही संस्थांच्या वतीनं हरित मावळ अशी संकल्पना राबवण्याचा आमचा मानस आहे आणि नक्कीच निसर्ग राजा मित्र जीवांच्या युवा पर्व फाउंडेशन आणि मावळ तालुका युवक एकता मंच या तीनही संस्थांच्या वतीनं आम्ही हरित मावळ ही संकल्पना लवकरच पूर्णत्वास नेणार आहोत. धन्यवाद. सर्वप्रथम आज इंगळूण पारेटेवाडी या गावामध्ये मावळ युवा एकता मंच, युवा पर्व फाउंडेशन तसेच निसर्ग राजा मित्रजीवांचे पिंपरी चिंचवड या तीनही संस्थांच्या माध्यमातून जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज त्यांनी साजरा केला त्याबद्दल मी या तीनही निसर्गावरती प्रेम करणाऱ्या संस्थांचे मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो. आज आपण पाहत आहोत की मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण वाढत आहे आणि झपाट्याने औद्योगिकीकरण वाढत असताना निसर्गाचा खुलेआम कत्तल आपण म्हणतो की ते मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचप्रमाणे हे निसर्गरम्य वातावरण जर पाहायला गेलं तर मावळ तालुक्याची खूप वर्षांपासून एक ख्याती आहे की निसर्ग म्हणलं तर मावळाकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं आणि त्याच पद्धतीने आता आपण पाहतो की हे औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळं निसर्गाचा इथं आपण ऱ्हास झालेला पाहत आहोत. त्याप्रमाणे मावळ युवा एकता मंच आणि युवा पर्व फाउंडेशन हे गेल्या संस्था 15 वर्षापासून मावळ तालुक्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे देशी झाडांचं संगोपन आणि पालन करण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करीत आहेत. आज या इंगळूण पारेटेवाडी गावापासून जर आपण पाहिलं तर एक 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती एक मोठी औद्योगिकीकरण बसत आहे आणि ह्या औद्योगिकीकरणामध्ये जवळपास एक 7,500 ते 8,000 एकरमध्ये हे औद्योगिकीकरण बसत आहे आणि ह्या औद्योगिकीकरणामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गातील जे काही देशी झाडांचं हानी होणार आहे याचा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ह्या परिसरामध्ये आपल्याला निसर्गावरती प्रेम करण्यासाठी जे काही तरुण याच्यामध्ये उत्स्फूर्त होतील आणि त्यांना प्रेरणा भेटतील ह्यासाठी या संस्थेचा प्रामुख्याने हेतू असतो आणि ह्या हेतूने भरपूर तरुण मी आज पाहतोय की प्रेरित होऊन खूप चांगल्या पद्धतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत आहे. सर्वप्रथम मी ह्या सर्व तीनही संस्थांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांचे कार्य असंच चांगल्या पद्धतीने हो ह्यासाठी देखील आम्ही सर्व तरुण त्याच्यामध्ये सहभागी होऊ आणि या तिन्ही संस्थांना मी मनापासून धन्यवाद देतो.